वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आणि मला थोडा कोल्ड झाला आहे, सो माझा व्हॉइस तुम्हाला असा येत असेल, सो इग्नोर करा ते. आणि मे बी बॅकग्राऊंड व्हॉइस पण येईल बिकॉज आमच्या बाजूलाच एक घर बनतोय, सो त्याचं काम चालू आहे, सो ते पण इग्नोर करा. सो आज मी ब्लॉग करते आणि हे ब्लॉगचं कारण हे आहे की मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम एव्हर माझा विजन बोर्ड बनवते 2026चा. आणि लास्ट टाईम म्हणजे मला खूप असे व्हिडिओज येत होते इंस्टाग्रामवर की युनिवर्स असा साईन देत होता 2025 स्टार्ट व्हायच्या आधी, आय मीन 2024ला, की आय शुड मेक अ विजन बोर्ड, आय शुड मेक अ विजन बोर्ड. आणि तेव्हा मला असं वाटत पण होतं की आय शुड मेक इट, बट मी नाही बनवलं बिकॉज आय वॉज सो लेझी. आणि मी आत्ता पण लेझी आहे, बट दिस टाईम मी असं ठरवलेलं, म्हणजे डिसेंबर स्टार्ट झालेलं ना तेव्हाच मी ठरवलेलं की मी माझा विजन बोर्ड बनवणार. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस बिकॉज मी एवढे व्हिडिओज बघितले की एवढे व्हिडिओज माझ्या फीडवर येतात त्या इंस्टाग्रामच्या, तर मला असं वाटतं दिस इज माय साईन, दिस इज द साईन, आय हॅव टू डू इट. अँड सो हिअर आय एम. सो मी विजन बोर्ड बनवणार आहे फायनली. सो तुम्ही बघा, मी माझा फर्स्ट एव्हर टाईम आहे मी विजन बोर्ड बनवते. सो तुम्ही बघा मी कशी बनवते ते. अजून मी काही डिसाईड नाही केलं आहे, बट विजन बोर्ड इज अ थिंग लाईक लोक खूप बोलतात आणि खूप लोक असे ट्रस्ट करतात त्या गोष्टीवर. पीपल मॅनिफेस्ट आणि त्यांची ती गोष्ट ॲक्च्युली खरं होते. सो आय हॅव टू ऑल्सो डू इट नाव. लाईक पीपल आर डुईंग, देन वाय नॉट मी, आय विल ऑल्सो डू इट. सो बघा आता तुम्ही, मी आता सध्या मी काहीच असा विचार केला नाही आहे, बट माझे 2026चे खूप गोल्स आहेत. फर्स्टली तर आय एम व्हेरी इनकन्सिस्टंट, तर मला कन्सिस्टन्सी हवी आहे माझ्या लाईफमध्ये. आणि मी खूप लेझी आहे, सो मला असं थोडा माझ्या हेल्थसाठी पण मला थोडा ग्रो करायचं आहे. आणि आय गेस 2025 माझा इयर नव्हता, बट 2026 शुअर विल बी माय इयर बिकॉज जे पण माझ्या 2025मध्ये झालं आहे आणि लास्ट जेवढे पण इयर्स ते सगळं गेलं आता. आणि दिस इज द न्यू स्टार्ट, रिफ्रेश स्टार्ट करते आहे. एव्हरीथिंग जे पण काय झालं माझ्यासोबत 2025ला, एव्हरीथिंग आता मी तुम्हाला काय काय बोलू शकते ते सोडा, बट 2026 इज माय इयर. आणि मला असं वाटतं की आय हॅव टू बी हॅपी इन दिस इयर. सो बस आता बघूया आपण विजन बोर्ड बनवूया. कसं बनवते मी तुम्हाला दाखवणार, सो तुम्ही पण बघा. आणि आय गेस आय एम व्हेरी लेट फॉर दिस. आणि आज आहे 30 डिसेंबर आणि मी आज बनवते आणि मला आज टाईम भेटला आहे. तर मी पिंटरेस्टवर थोडे पिक्चर्स काढीन, माझे जे गोल्स आहेत 2026चे ते लिहीन आणि मग आपण विजन बोर्ड बनवूया, तेव्हा दाखवते तुम्हाला. टिल देन स्टे इन द व्हिडिओ. ओके, फर्स्ट स्टेप मी तुम्हाला याचा फर्स्ट स्टेप दाखवते. ही माझी डायरी आहे आणि मी या डायरीमध्ये सगळं काय नोट डाऊन करणार आहे, जे जे माझे 2026चे गोल्स आहेत. म्हणजे जी गोष्ट मी मॅनिफेस्ट करते की माझ्या लाईफमध्ये घडते, आणि अशी सगळी गोष्ट लिहायची आपल्याला जे ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत म्हणजे वी डोंट नो, बट ते घडू शकतात. असे काय गोल्स नाही जे होऊच नाही शकत. जसे की तुम्ही लिहिणार की तुम्हाला एक कार पाहिजे आहे आणि तुम्ही माझ्यासारखे मिडल क्लास आहात, तर इट इज नॉट गोइंग टू वर्क. राईट समथिंग जे तुमच्यासाठी वर्क करेल. ओके, सो मीही तेच लिहिणार आहे जे माझ्यासाठी वर्क करेल. जसे की माझे खूप गोल्स आहेत, सो मी आधी ते लिहिते, मग मी तुम्हाला दाखवते. आणि मग त्या रिगार्डिंग आपण पिंटरेस्टवर फोटोज बघूया आणि मग ते फोटोजचे प्रिंट आउट काढून मग आपण बोर्ड आणूया. मग ते विजन बोर्ड विल मेक टुगेदर, यू अँड मी. ओके, मी माझे गोल्स असे माझ्या डायरीमध्ये लिहिले आहे 2026चे, जे जे काय मला करायचं आहे. आणि आय होप हे सगळं माझं प्रॉपर हो. आय डोंट नो, बट मॅनिफेस्टेशन इज रिअल. हे सगळे रिगार्डिंग मी पिक्चर्स बघते पिंटरेस्टवर, इंस्टाग्राम नाही पिंटरेस्टवर. आणि मग ते सगळे पिक्चर्स आपण प्रिंट करूया. बोर्ड मी आणलाय
मार्केटमधनं, स्टेशनरीच्या शॉपमधनं. दिस इज अ कॅनव्हास बोर्ड आणि खूप कडक आहे, चांगला. आय गेस दिस इज राहील, तुम्ही यूज कराल ना तरी हे 1 year आरामशी टिकून राहील. आणि आय गेस मी तर माझ्या वॉलवर लावणार आहे, बिकॉज माझ्याकडे अशी काय पर्सनल स्पेस नाही आहे माझ्या घरात, बिकॉज माझं घर लय लहान आहे, मी गरीब आहे. दुसऱ्या रूम शूट करायला वरच्या रूम. हे जे रूममध्ये मी शूट करते तो माझा दादाचा रूम आहे, आणि यू नो तो देत नाही आला मला, बट तरी सो मी माझ्या खालच्या रूममध्ये वॉलवर लावणार आहे. सो दिस इज द बोर्ड अँड दिस इज, हे किती साईज आहे ह्याची? 40 सेंटीमीटर 40 into 50 40-50 आहे. सो दिस इज क्रेझी क्यूट दिसतंय खूप. मला लाईक मला खूप टायमापासून हवं पण होतं हे पेंटिंगसाठी, बट काय करण्याची माझी हॉबी नाही. आय एम व्हेरी बॅड ॲट इट. सो ह्याच्यावर आता आपण करूया. अँड ऑल्सो आय बॉट दिस शीट्स. सो दिस इज द शीट्स आय गॉट. मला ॲक्च्युली ते दुसरं प्रिंट हवं होतं ह्याच्यामध्ये, ते जरा एक्सपेन्सिव्ह होतं खूप. सो माझ्या बजेटमध्ये येणारं हेच होतं. सो आय बॉट दिस. आणि आय गेस हे 54 शीट्स आहेत काय, आय डोंट नो किती आहेत, बरं 25 शीट्स आहे. 25 वर 4 पिक्चर्स आहेत. अँड दिस मी तुम्हाला बोलू ना, टोटल हॅव कॉस्टेड मी 500 रुपीज. हे आणि हे अँड ते हां फॅब्रिकॉल. सो आता ही सगळी शीट्स मी कट करीन, मग मी ह्याच्यावर चिपकून याच्यावर स्टिक करीन, मग मी तुम्हाला भेटते. टिल देन बाय. गाईज आय एम बॅक अँड आफ्टर म्हणजे hour हे बनवलंय मी. सो आता ह्याला रिव्हील करते. आय एम एक्साइटेड. आता तुम्हाला मी कशी दाखवू. सो दिस इज माय विजन बोर्ड. कसा आहे, आणि ह्याला खूप जास्त टाइम लागलाय बनवायला आणि खूप मेहनत सुद्धा. आणि मी खूप असे पिक्चर्स पण ॲड केलेत. मध्ये मी हे लावलंय 2026 इज माय इयर. अँड ऑल्सो खूप अशी गोष्टी टाकल्यात जे मला सक्सेसफुल, वेल्थ, हेल्थ हे सगळं इम्पॉर्टंट आहे आता. ते सगळं टाकलं आहे. कॉन्फिडन्स, पॉझिटिव्हिटी. ऑल्सो मी A ग्रेडचा पण टाकलं आहे. कॅन सी A ग्रेड. आता माझी बोर्डची एक्झाम आहे 15ची, त्यासाठी A ग्रेड. अँड दिस इज अ कॉन्सर्ट. मला ह्या नेक्स्ट इयर म्हणजे 2026 मध्ये एक कॉन्सर्ट अटेंड करायचं आहे. ते मग कोणाचंही असू,
doesn't matter. And this is a sunset का पॉइंट का फोटो. ते ह्याचा आहे, हे कळसुबाई पीक आहे ना त्याचा आहे हे. So I'll take this. I took this photo and solo date. मला यावर्षी मी ट्राय करीन. मी अजूनपर्यंत कधी सोलो डेट नाही केलं आहे. म्हणजे सोलो म्हणजे मी कधी एकटी कुठं नाही गेली आहे बाहेर. सो आय ट्राय की मी सोलो करू. खूप काही गोष्ट आहे नेक्स्ट इयर. अँड दिस इज अ लायब्ररी अँड अ गर्ल स्टँडिंग रीडिंग बुक्स. सो आय लव्ह टू रीड बुक्स. म्हणजे मला असे स्टोरीज वगैरे वगैरे खूप आवडतं, वाचायला आवडतं. सो आय हॅव टू गो हिअर आणि म्हणजे मी अशी रिक्रिएट करीन. अँड दिस इज अ फोटो ऑफ कार्टिंग, गो कार्टिंग. मी आय गेस मी 2 इयर्सपासून विचार करते. म्हणजे मी अशी बोलते मला जायचं आहे बट नाही होत आहे. आणि आय होप मी माझ्या विजन बोर्डमध्ये टाकलं आहे. सो हो, यावर्षी म्हणजे नेक्स्ट वर्षी. That is 2026. And this is a cash का bundle. Money पाहिजे next year का full. And my family is happy and healthy. I'll always pray की माझी family happy and healthy राहे. No matter माझं काही असो. But they should be happy. And this is clear skin, शायनी हेअर, फिट बॉडी, हेल्दी माइंड. हे पण टाकलं आहे मी विजन बोर्डमध्ये. अँड अ गर्ल रीडिंग अ बुक. म्हणजे ती आपल्या कम्फी झोनमध्ये आहे खूप. तसं एक ऑल्सो काय बोलू मी. दिस इज माय पासपोर्ट का. मला म्हणजे मला 2026मध्ये पासपोर्ट बनवायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. पासपोर्ट बनवायचाच आहे. अँड दिस इज गर्ल ड्रायव्हिंग. सो मला ड्रायव्हिंग शिकायची आहे सध्या. म्हणजे नेक्स्ट इयर ऑलमोस्ट 2026मध्ये हॅव टू डू दिस. ड्रायव्हिंग शिकायची आहे. अँड मेक न्यू फ्रेंड्स. दीज आर ऑल द गर्ल्स. हां, मला नवीन फ्रेंड्स बनवायचे. सो दिस पिक. अँड 2026मध्ये खूप सारी शॉपिंग. And this is a bike ride ka picture with your partner. So I'm manifesting this. Gym ka. So this is a certificate ka photo. So हे photo certificate graduation मी पास होईन तेव्हा भेटेल तर. आणि this is gym का photo. Gym I have to do next year. And sunset ka. This is sunset. A girl watching sunset. So I have to watch many sunset next year. I mean, yeah, this year. This is an very important thing. iPhone. माझा फोन खूप खराब झालाय. खूपच खराब क्वालिटी झाली त्याची. And this is a कळसुबाई ट्रॅक का फोटो. I want to go here with my friends and experience. And this is a art picture, beach का, that partners print and all, sand मध्ये ते वाला. And this is that drama play, natak and all. So I have to go here also. I'm hoping. I mean, मला माझे इंटरेस्ट, माझे हॉबीज आत्ता कळायला लागलेत की आय एम इंटरेस्टेड इन सच थिंग्स. मला आधी नव्हतं माहिती. आधी तर हे पण नव्हतं माहिती. आय लव्ह टू रीड बुक्स. सो दिस अँड ट्रॅकिंग अँड ऑल दिस इज माय न्यू इंटरेस्ट. अँड make my parents proud. That is very important for me. And read many books. And skincare is very important. And this is a desk where all the makeup is kept. So this, yeah, that's all it. And discipline, success, confidence, positivity. My family is happy and healthy. I'm confident and strong and successful.
I love myself. I passed my driving test. Also, if I'm applying for a driving license, so I have to learn driving. So I have to give a test for that. So this is very important. So this is the whole vision of my life for 2026. So this is it. And how is it? I mean, it is looking very pretty. I really didn't thought I will do this, but I did this. Yeah, my lazy ass got up and did this finally. I'm very happy and I'm very excited for my new 2026 journey. I don't know how it will be, but yeah. So guys, हा vlog आपण इथे सेंड करूया and I hope you like the video. And this was my first ever vision board making. So I loved it. It was very good, pretty good experience and I'm hoping की माझा 2026 खूप चांगला जाए. And I'm manifesting such things in my life. So yeah, बघूया. Till then, bye. Take care. And don't forget to like, comment, share and subscribe my channel. And मी माझा Instagram पण इथं कुठे लिंक करून देईन. So please don't forget to follow there also. Bye.